द स्टिंग ऑपरेशन न्यूज, सत्याचे दुसरे नाव, अन्यायावर लेखणीचा घाव। यवतमाळ अमरावती महामार्गावर असलेले नेर शहरात बैलपोळा हा बैल बाजार, अशोकनगर, हनुमाननगर, देशमुखपुरा, नबापुरा या 5 ठिकाणी भरत असून प्रत्येक पोळ्यामध्ये नागरिकांसह विविध पक्षाच्या कार्यकर्त्यांचा सहभाग दिसून येत होता। पक्षाचे कार्यकर्ते ही पोळ्यात झडत्या म्हणताना दिसून येत होते। नुकत्याच नेर नगर परिषदेच्या दालनात झालेल्या शांतता समितीच्या बैठकीनंतर पोळा हा सण उत्साहात पार पडला। पोळ्याला प्रत्यक्ष शेतकऱ्यांनी आपापली बैल तोरणाखाली उभी केली। पोळ्यात पूर्वीपासून झडत्या म्हटल्या जात असे। सावकाराच्या दडपशाही धोरणामुळे त्यांच्या चुका झडत्यातून कथन करायचे। आज सरकारच्या अनास्थेवर टीकेचे प्रहार म्हणून 7/12 कोरा, कर्जमाफी, लाडकी बहीण योजना, आत्महत्या, बेरोजगारी, कृषी मंत्र्याचे धोरण अशा विविध झडत्यांनी पोळ्यातील जनतेचे लक्ष वेधून घेतले। यातील काही झडत्या सोशल मीडियावर दिसून आल्यात। त्यातील गणेश झाडे यांची झडती, कर्ज काढून केला पेरा, तण वाढले भराभरा, महापुराने घातला घाला, कर्जमाफीच्या नावाखाली सरकार देते हाती धतुऱ्या, 1 नमन कवडा पार्वती हर बोला हर हर महादेव, 1 मन तुरीत 2 मन मूग, जाऊन देवेंद्र मामा खुश, देवेंद्र मामा करे असा तसा, अजित मामाने आणला ससा, त्या सशाला रगत ना भगत, एकनाथ मामा झाला त्याचा भगत, त्या भक्ताजवळ जागा ऐस पैस, दत्ता मामा म्हणे घेणार तू म्हैस, त्या म्हशीला दूध कमी, कोकाटे मामा म्हणे करणारे रमी, 1 नमन कवडा पार्वती हर बोला हर हर महादेव। काही पोळ्यामध्ये बच्चू कडूचे 7/12 कोराचे पोस्टर दिसून येत होते, तर अनेक बैलांच्या पाठीवर 7/12 कोरा असे लिहिलेलेही दिसून आले। तर काही झडत्या मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहिणीचा व दाजीचा उल्लेख झाला। शेवटी बैलांची पूजा करून व घाट वाटून पोळा सण आनंदात पार पडला। नवनाथ दरोई, द स्टिंग ऑपरेशन न्यूज, नेर।